नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आता तुम्ही सर्वांनीच बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म भरलेला असेल, त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट होणार आहे। तर ती शॉर्टलिस्ट कोणत्या बेसिसवर होणार आहे ते आपण संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, शॉर्टलिस्ट होण्याचे दोन ऑप्शन असतात। एक तर जे फर्स्ट कम, जे पहिले 10,000 15,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं, आणि दुसरं म्हणजे एज्युकेशनवर जर प्रायोरिटी दिली जाते तर ती फर्स्ट प्रायोरिटी ही पोस्ट ग्रॅज्युएशन होल्डर्सला दिली जाईल। त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी ही ग्रॅज्युएशन ज्यांना 50 to 60% मार्क्स मिळालेले आहे त्यांना ही सेकंड प्रायोरिटी दिली जाईल। त्यातही मित्रांनो, जर तुमचं 60 टायपिंग 60 झालेलं असेल तर त्यांना पहिली प्रायोरिटी, आणि त्याच्यानंतर टायपिंग 40 वाल्यांना सेकंड प्रायोरिटी दिली जाईल। त्यानंतर मित्रांनो, ही भरती ॲक्च्युली 12th बेसवर आहे। तर जे विद्यार्थी 12th पास आहेत आणि 50+ % त्यांनी ॲक्वायर केलेले असतील तर विद्यार्थी मित्रांनो, त्याही विद्यार्थ्यांचं त्या शॉर्टलिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतो। तर मित्रांनो, आपण ही शॉर्टलिस्टची प्रोसेस तर पाहिलीच। रिक्रुटमेंटमध्ये एज्युकेशनवर तर दिलेच आहे, परंतु मित्रांनो, जेव्हा पिऊनची भरती झालेली होती 150 वॅकन्सीसाठी, तेव्हा त्यांनी काय केलं होतं, जे पहिले 5,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता तर त्या विद्यार्थ्यांचं त्यांनी शॉर्टलिस्ट प्रोसेसमध्ये त्यांनी नाव टाकलेलं होतं। त्याच्यामुळे मित्रांनो, आता बॉम्बे हायकोर्ट एज्युकेशनवर घेतं की फर्स्ट कम फर्स्ट प्रायोरिटी असं देतं। तर मित्रांनो, जास्त शक्यता आहे की ते एज्युकेशनवरच देतील, ठीक आहे। तर त्यामुळे मित्रांनो, जेही पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि 12th बेस असेल आणि त्यांना चांगले मार्क असतील, त्यांचं या शॉर्टलिस्टमध्ये प्रोसेस होऊ शकतं। तर मित्रांनो, आपण आता पुढील पॉईंट पाहूया की फॉर्म कोणाचे रद्द होणार आहेत। तर मित्रांनो, ज्यांनी 2 फॉर्म भरलेले असतील तर त्यांचा पहिला फॉर्म हा रद्द होणार आहे आणि त्यांचा दुसरा फॉर्म हा ग्राह्य धरणार आहे, ठीक आहे। तर त्यानंतर मित्रांनो, आता त्यांनी जे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांना सांगितलं होतं की इयरचे आपल्याला मार्क्स टाकायचे याचे, त्याच्यात फायनल इयरचे मार्क्स टाकतानाही आपल्याला 2 सेमिस्टर होतात। तर त्या दोन्ही सेमिस्टरचे टोटल करून आपल्याला एक फायनल मार्क्स टाकायचे होते। तर मित्रांनो, ज्यांनी हे चुकीचं मार्क्स टाकले असतील तर त्यांचे फॉर्म रद्द होण्याची शक्यता आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, आता आपण पुढं पाहूया की याची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस कशी आहे। तर बघा, आधी आपल्याला शॉर्टलिस्ट लागेल। शॉर्टलिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना परत 400 रुपये ही एक्झाम फी भरायची आहे, किंवा परत एक कदाचित माझ्या अंदाजानुसार अजून एक फॉर्म भरावा लागेल, आणि त्या विद्यार्थ्यांनाच फक्त ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं आहे त्यांनाच फक्त एक्झामसाठी पात्र असतील। तर मित्रांनो, आपण एक्झामचा पॅटर्नसुद्धा पाहून घेऊया। तर मित्रांनो बघा, एक्झाम ही 60 मिनिटांची असणार आहे आणि ती 60 मार्कांची असणार आहे। टोटल 90 प्रश्न 90 मार्कांसाठी येणार आहेत। तर मित्रांनो बघा, आता मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, मॅथ, रिजनिंग आणि कॉम्प्युटर असे 6 विषय आपल्याला असणार आहेत। तर मराठीमध्ये ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, वर्ड असे असणार आहेत। 10 प्रश्न 10 मार्काला येणार आहेत। त्यानंतर इंग्लिशमध्ये स्पेलिंग, ग्रामर एरर आणि व्होकॅब्युलरी, हे इंग्लिश आपल्याला 20 प्रश्न 20 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे। त्याच्यानंतर जनरल नॉलेज, जीके, तर जीकेमध्ये मित्रांनो आपल्याला करंट अफेअर म्हणजे डेली इव्हेंट आणि एक्सपिरियन्स, वर्क, त्यानंतर मित्रांनो आणि जॉग्राफी ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे स्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र, त्याच्यावर जास्ती प्रश्न विचारण्यात येणार आहे। त्याच्यात जनरल नॉलेज हे 10 प्रश्न 10 मार्काला विचारण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो रिजनिंगमध्ये मित्रांनो बेसिक प्रश्न विचारण्यात येतील 20 प्रश्न 20 मार्काला, आणि अरिथमॅटिक म्हणजेच गणित, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिपल, ॲव्हरेज, पर्सेंटेज। तर मित्रांनो, सर्वात जास्त प्रश्न गणितामध्ये ॲव्हरेज आणि पर्सेंटेज या 2 टॉपिकवरच विचारले जातील। त्याचप्रमाणे काम, काळ, वेग, रेल्वेचे गणित असे प्रश्नही विचारू शकतात, आणि गणित हे 20 प्रश्न 20 मार्काला असणार आहे। त्यानंतर कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन म्हणजे बेसिक क्वेश्चन आपल्याला 10 प्रश्न 10 मार्काला विचारण्यात येणार आहे। पेपर तो 90 मार्क्ससाठी असणार आहे, आणि मिनिमम जर आपल्याला पुढील प्रोसेससाठी जायचं असेल तर मिनिमम आपल्याला 45 मार्क्स मिळवायचे आहेत। तर मित्रांनो, 45 मार्क्स मिळवणे हे काही कठीण नाही, कारण की मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीच विषय 40 मार्काला आहेत, आणि आपलं कॉम्प्युटर हे 10 मार्काला आहे। त्याच्यामुळे 50 मार्क इझी आपल्याला मिळू शकतात। त्यानंतर पुढील प्रोसेस पाहूया की पुढील प्रोसेस ही टायपिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू ही असणार आहे। तर मित्रांनो, टायपिंगसाठी आपल्याला टायपिंग
फॉर्म भरताना टायपिंग 40ची रिक्वायरमेंट मागितली होती, तर ही टायपिंग टेस्ट आपल्याला 10 मिनिटांमध्ये जवळपास 400 वर्ड टायपिंग करायचे आहे. टायपिंग टेस्ट 20 मार्काची असणार आहे आणि आपल्याला पास होण्यासाठी 10 मार्क मिळवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे. तो इंटरव्ह्यू आपल्याला 40 मार्कांचा असणार आहे. त्याच्यासाठी किती टाईम लिमिट नसते, परंतु इंटरव्ह्यू हार्डली 2 ते 3 मिनिटाचा असतो. ठीक आहे. तर त्यानंतर पुढील प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर मित्रांनो, तुमचं इंटरव्ह्यू आणि टायपिंग झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. तर कोणते डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहेत, तर सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. मित्रांनो, असं सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमचं डेट ऑफ बर्थ असेल, तर त्यामध्ये आपलं शाळा सोडल्याचा दाखला, त्याप्रमाणे बर्थ सर्टिफिकेट हे दोन्हीही चालू शकतं. त्याच्यानंतर आपले 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे आपण फॉर्म भरताना अपलोड केलेले आहेत, त्या सर्वांचेच मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो, टायपिंग सर्टिफिकेट 40 आपल्याला अनिवार्य आहे आणि याच्यामध्ये प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं कोणतंही टायपिंग सर्टिफिकेट मान्य केलं जाणार नाही. फक्त गव्हर्नमेंट बेसिस म्हणजेच GCC TBC आणि गव्हर्नमेंटचे जेही टायपिंग 40चे सर्टिफिकेट असतील ते विधिग्राह्य धरले जातील. त्यानंतर MSCITचं सर्टिफिकेट आपल्याला अनिवार्य लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर डोमेसाईल, डिक्लेरेशन फॉर्म आणि चारित्र्यपत्र. फॉर्म ए आणि फॉर्म बी असं म्हणतात. तर ते फॉर्म ए आणि फॉर्म बी जी बॉम्बे हायकोर्टची रिक्रुटमेंट आली होती, त्याच्यामध्ये लास्ट 2 पेजवर फॉर्म ए आणि फॉर्म बी असणार आहेत. तर डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे स्वघोषणापत्र आणि चारित्र्यपत्र हे 2 व्यक्तींकडून आपल्याला भरून घ्यायचे आहेत. नंतर आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, टायपिंग टेस्ट, इंटरव्ह्यू हे सर्व झाल्यानंतर आपलं लास्टला सिलेक्शन लिस्ट लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल अशा विद्यार्थ्यांची त्यात नाव असेल आणि त्याचबरोबर ते वेटिंग लिस्टसुद्धा लावणार आहेत. अशी ही मित्रांनो संपूर्ण सिलेक्शनची प्रोसेस राहणार आहे. तर मित्रांनो, आता आपण थोडं पाहूया की जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कशाप्रमाणे अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, मराठी हा विषय सर्वांना सोपा जातो आणि मराठीत तुम्हाला 10 पैकी 5 ते 6 मार्क आरामात मिळतात. त्याच्यानंतर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना इंग्लिश हार्ड जात असेल तरी पण मित्रांनो, मागील वर्षाचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितले तर तुम्हाला अंदाज येईल की इंग्लिशमध्ये स्पेलिंग एरर्स आणि वन वर्ड त्याचे अर्थ काय आहेत हे सांगा, याच्यावर प्रश्न आलेले असतात. तर मित्रांनो, इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला 20 पैकी 10 मार्क तरी मिळू शकतात. त्यानंतर मॅथ्स आणि रिजनिंग हे 2 विषय अतिशय सोपे असतात आणि मित्रांनो, मॅथ्स आणि रिजनिंग तुम्हाला 40 मार्काला आहे. त्याच्यापैकी तुम्ही आरामात, जर तुमचं मॅथ्स आणि रिजनिंग चांगलं असेल तर तुम्ही 35 मार्क्स अचीव करू शकतात. त्याच्यानंतर जनरल नॉलेज हे तुम्हाला 10 मार्काला विचारण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो करंट अफेअर, तर तुम्ही जर तुमची परीक्षा एप्रिल महिन्यात असेल तर त्याच्या आधीचे 2 ते 3 महिन्यांचे तुम्ही करंट अफेअर केले तरी ते तुम्हाला इनफ आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं हिस्ट्री आणि भूगोल ह्या 2 विषयांवर तुमची कमांड असली पाहिजे. त्याच्यातही तुम्हाला 10 पैकी 6 ते 7 मार्क आरामात मिळतील. त्याचप्रमाणे मित्रांनो, कॉम्प्युटरवर बेसिक प्रश्न येतात. ते मागील जर तुम्ही PYQ बघितले तर त्याच्या अंदाजानुसार तुम्हाला कळून जाईल की किती बेसिक लेवलचे प्रश्न विचारतात. त्याच्यामध्येही तुम्हाला 5 मार्क आरामात मिळतील. म्हणजे जर टोटल मित्रांनो तुम्हाला 50 ते 60 मार्क आरामात या बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये मिळतील. त्याचप्रमाणे तुमचं टायपिंगही झालेलं आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करायची आहे. जेव्हा तुमचं पेपर चांगलं झालं आहे आणि त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूचे थोडे व्हिडिओज पाहून घ्या की कशा प्रकारे आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारणा करतील. आणि महत्त्वाची मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मी जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत की नाहीत हे तुम्ही तपासून घ्या. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आत्ता नाही आहेत ते तुम्ही आत्तापासूनच तयारीत राहा आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्ही कलेक्ट करा. कारण की मित्रांनो, कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही जे डॉक्युमेंट नाही आहेत ते तुम्ही त्वरितच तुमच्या आजूबाजूच्या सेतूमध्ये किंवा ऑफिशियल जिथं ते तुम्हाला डॉक्युमेंट काढता येतं तिथं जाऊन तुम्ही ते डॉक्युमेंट सर्व काढून घ्या. जर तुम्हाला बॉम्बे हायकोर्टबद्दल काहीही शंका असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.